ऐतिहासिक नया अकोलाच्या नगरीपर्यंत वंचित बहुजन आघाडी आणि युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आणि मित्र, आजच्या या स्वाभिमानी अभिवादन सभेला प्रामुख्याने उपस्थित असलेले या सभेचे अध्यक्ष प्रसिद्ध आंबेडकरी साहित्यिक माननीय सीमाताई मोरे मॅडम, इथे मार्गदर्शन करून नुकतेच निघून गेलेले भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक माननीय विजयकुमारजी चोरपगार साहेब, संजय भाऊ चोरपगार, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मान्य राहुल भाऊ मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष मान्य नंदकुमारजी खंडारे, मान्य कडू साहेब, प्रामुख्याने उपस्थित असलेले मथाडी कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष माननीय विनय भाऊ बांबोळे, विचार मंचावर उपस्थित मान्य बबलू भाऊ मुंद्रे, तालुकाध्यक्ष मनीष भाऊ खरे, युवा तालुकाध्यक्ष माननीय सचिन भाऊ जोगे, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या 3 वर्षापासून आपल्या या नया अकोलाच्या नगरीमध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थीला अभिवादन करण्यासाठी जरा जास्त गर्दी होऊ लागलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी या 3 वर्षांमध्येच या लोकांना का दिसल्या, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। म्हणजे 2025 साल सुरू आहे आणि 2022 सालापासून आपल्या इथे काही राजकीय पक्ष, काही संघटना अभिवादन यात्रा, पदयात्रा घेऊन येत आहेत। आमच्या इथे काय मान्य पिरखाजी खोब्रागडे यांनी 2021 मध्ये अस्थी आणल्या होत्या का? जर इथल्या राजकीय पक्षांनी 2022 पासून इथली अभिवादन पदयात्रा सुरू केली तर इथे काही अस्थी 2021 साली आल्या का, हा प्रश्न इथल्या लोकांनी विचारायला पाहिजे। वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी अभिवादन सभा घेण्याचं एकच कारण आहे की आंबेडकरी विचाराच्या विरोधात जो काफिला मोठ्या संख्येने इथे जमा होतो आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर हावी होण्याचा प्रयत्न काही मनुवादी लोक करतात, त्यांना उत्तर म्हणून ही अभिवादन सभा आहे। तर उत्तर कशाचं? बाबासाहेब आंबेडकरांच्या पाया पडल्याने त्यांना अभिवादन केले आणि तुमचं पाप फेडणार नाही, हे तुम्ही काँग्रेसवाल्यांना सांगितलं पाहिजे। मान्य नंदभाऊंनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये सगळ्यात जास्त जर कोणी त्रास दिला असेल बाबासाहेबांना तर तो काँग्रेसच्या लोकांनी दिला, गांधीने दिला आणि त्यांच्या लोकांनी दिला। मग त्या लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागायला पाहिजे की बाबासाहेब आम्ही चुकलो, आमच्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला। मित्र, परिस्थिती काय आहे? महापरिनिर्वाण दिन आहे, आपण राजकीय भाषण करायला नाही पाहिजे, परंतु परिस्थिती अशी आहे की महापरिनिर्वाण दिनाच्या आडून या ठिकाणी राजकारण होताना आम्हाला दिसत आहे। जर का बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीच्या बद्दल एवढं तुम्हाला प्रेम होतं तर आतापर्यंत या नया अकोल्याचं अस्थी स्मारक हे अ दर्जाचं असायला पाहिजे, ब दर्जाचं असायला पाहिजे। आमच्या अस्थी स्मारकाला क दर्जा आहे, मग आमच्या अस्थी स्मारकाकडे कोणाचं दुर्लक्ष झालं? जे लोक इथे अभिवादन करायला येतात त्यांनी 20-30 वर्ष सत्ता भोगलेली आहे, पालकमंत्रीपद भोगलेले आहे, मंत्रीपद भोगलेले आहे, मग यांच्या अखत्यारीत तो दर्जा होता नाही का? जर का यांच्या अखत्यारीमध्ये आमच्या या मतदारसंघाच्या माजी आमदार यशोमती ठाकूर, त्यांना आंबेडकरी विचारांचा जरा जास्त पुळका येत असतो। त्यांना माझा प्रश्न आहे की आपण 15 वर्षे आमदार होता, पालकमंत्री होता, मंत्री होता महाराष्ट्र शासनामध्ये आणि काँग्रेसमध्ये दखलपात्र नेते होतात, आताही आहेत। मग त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे, एवढंच नाही तर त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे, तर त्या अस्थी स्मारकाला अ दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी त्यांनी कधी पुढाकार घेतलाय का? जर का घेतला असेल तर तो नया अकोलावासियांना दिसला पाहिजे।